ಪಂಚ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ 336 ಸೀಟನ್ನು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು, ಅನ್ನದಾತರು ಬಸ್ ಫ್ರೀ, ಕರೆಂಟ್ ಫ್ರೀ, अक्की फ्री। कांग्रेस पार्टी अवाम की पार्टी, अवाम के मसाइल का हल कांग्रेस की जिम्मेदारी। मोहब्बत का गुलशन सजाया है हमने, मोहब्बत का गुलशन सजाया है हमने, जो वादा किया था निभाया है हमने कि मिस्दाक कर्नाटक में वजीर आला सिद्धरामैया जी और नायब वजीर आला DK शिव कुमार जी की सरपरस्ती में अन्नदाता बस फ्री, करंट फ्री, अक्की फ्री। कर्नाटक की कांग्रेस सरकार ने जो 5 गारंटियों का वादा किया था वो पूरा किया। पंच ग्यारंटिಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ गृह लक्ष्मी स्कीम के तहत हर घर में लक्ष्मी के दर्शन, यानी हर एक खानदान की सरबराह खातून को माहाना 2000 रुपये, और गृह ज्योति यानी हर घर में उजाला ही उजाला, 200 यूनिट मुफ्त बिजली की फराहमी, युवा निधि यानी बेरोजगार ग्रेजुएट नौजवानों के लिए माहाना 3000 रुपये और डिप्लोमा होल्डर्स के लिए माहाना 1500 रुपये 2 साल की मुद्दत तक, और अन्न भाग्य यानी हर घर में खुशहाली, BPL कार्ड होल्डर्स को घर के हर फर्द के लिए 10 किलो चावल, रागी और दाल मुफ्त फराहमी, और शक्ति स्कीम के ज़ेरे साया कर्नाटक में कहीं भी जाओ कहीं से भी आओ, KSRTC बसों और BMTC बसों, सरकारी बसों में खवातीन के लिए मुफ्त सफ़र की फराहमी। आप सब बखूबी वाकिफ हैं कि मुल्क में पार्लिमानी इंतखाबात होने वाले हैं। कर्नाटक में किए 5 वादों को पूरा करने के बाद हम इंडिया की गारंटी यानी 5 वादे करते हैं और उसे पूरा कर दिखाने का वादा करते हैं। पहला वादा नारी न्याय यानी ख़वातीन को इंसाफ, गरीब खानदान की एक खातून के लिए सालाना 1 लाख रुपए की गारंटी, और युवा न्याय यानी नौजवानों के लिए इंसाफ, हर एक तालीम याफ्ता नौजवान को मुलाजिमत की गारंटी और 1 लाख रुपयों तक तनख्वाह, और श्रमिक न्याय यानी शरह उजरत रोजाना 400 रुपये होगी बशमूल MGNREGA, और किसान न्याय यानी स्वामीनाथन फार्मूला के मुताबिक MSP को कानूनी दर्जा और खर्चात की माफी की गारंटी, हिस्सेदारी न्याय यानी समाजी व माशी मसावात कायम करने के लिए कौमी सतह की जात के नाम पर मर्दमशुमारी कराई जाएगी। इन तमाम गारंटियों को पूरा करने के लिए मुल्क में कांग्रेस पार्टी की कामयाबी और इंडिया की कामयाबी लाजिमी है। लिहाजा खुशहाल जिंदगी, मोहब्बतों की रोशनी, भाईचारगी और मुल्क के तामीर के अलावा जमहूरियत को मुस्तहकम करने के लिए अपना वोट कांग्रेस के उम्मीदवार को देकर कामयाब करें। बेंगलोर सेंट्रल से कांग्रेस के उम्मीदवार हैं एक नौजवान कायद जनाब मंसूर अली खान। लिहाजा हम आपसे गुजारिश करते हैं कि अपना कीमती वोट देकर जनाब मंसूर अली खान को कामयाब बनाएं और मुल्क की तामीर करें और खुशहाल जिंदगी गुजारें। कांग्रेस इंदने नमगे ತುಂಬಾ ಸಹಾಯ ಬಂದಿದೆ। ಅವರು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನಮಗೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗಾಗಲಿ ಊಟಕ್ಕಾಗಲಿ ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ವೋಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಏನು ಕಷ್ಟ ಬಂದಿಲ್ಲ, ಬಡವರಿಗೆ ತುಂಬಾ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಕೈ ಇದ್ರೇನೆ ಅನ್ನ, ತಾಮ್ರೆ ಹೂ ನೋಡಕ್ಕೆ ಚಂದ ಇರುತ್ತೆ, ಆದ್ರೆ ಅದರಿಂದ ಏನು ಯೂಸ್ ಇಲ್ಲ, ಕೈ ಇಂದಾನೆ ಉಪಯೋಗ ಆಗೋದು, ಕೈಗೆ ಬೆಂಬಲ ಕೊಡಿ। ಪಂಚ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ 336 ಸೀಟನ್ನು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು, ಅನ್ನದಾತರು ಬಸ್ ಫ್ರೀ, ಕರೆಂಟ್ ಫ್ರೀ, ಅಕ್ಕಿ ಫ್ರೀ, ಅಕ್ಕಿ ಭತ್ಯೆ, ಈಗ ಹಲವಾರು 5-6 ಸಾವಿರದಿಂದ ಒಬ್ಬ ಬಡ ಮಹಿಳೆಗೆ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಬರುತ್ತೆ, ಪ್ರತಿ ತಿಂಗಳಿಗೊಮ್ಮೆ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ।
ಇದರಿಂದ ನಮ್ಮ ಬಡ ಜನತೆ, ನಮ್ಮ ಬಡ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬಡ ಜನತೆಗೆ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ, DK ಅಣ್ಣನ ಸರ್ಕಾರ. ಇವರಿಗೆ ನಮ್ಮ ಉಸಿರಿನವರೆಗೂ ಇವರನ್ನ ಗೆಲ್ಲಿಸಿ ಕರ್ನಾಟಕ ಸೇವೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಗೆಲ್ಲಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. Be a good leader, managing all so many schools so well. He will obviously have a plan and he will work it on that, and there will be definitely development in it. So that is the reason why we all are here for him. He is already an educationist, so he will definitely work on it. So I don't think so we need to tell anything for him. He already has a big vision for our Muslim women and all other things. He's already doing lot for women, because all the schools he is giving lot of job opportunities to women, and they feel safe and secure. People are working for him for 21 years, 22 years. So and चुनिए मंसूर अली खान सर को और वो डाल देंगे बेंगलुरु में जा. 3 ಬಾರಿ ಗೆದ್ದಿದ್ದಾರೆ, 4ನೇ ಬಾರಿ ಬಂದು ನಿಂತವ್ರೆ. ಇನ್ನೂವರೆಗೂ ಯಾವ ರೋಡು ಸರಿ ಹೋಗಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಸ್ಕೀಮಿಂದ ಯಾವುದು ಏನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಇನ್ಮೇಲೆ ಬಂದು ಅವ್ರು ಏನು ತಾನೇ ಮಾಡ್ತಾರೆ, ಖಂಡಿತ ನೋಡಿದ್ವಿ. ಇನ್ನವರೆಗೂ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರ, ಇಲ್ಲಿ ಚಾಮರಾಜಪೇಟೆ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಮುಂದೇನೂ ಯಾವುದೋ ಒಂದು ಅಭ್ಯರ್ಥಿ ಕೆಲಸನೂ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಇನ್ನವರೆಗೂ ಅವರು ಏರಿಯಾ ಬಗ್ಗೆನೇ ಬಂದಿಲ್ಲ. ಎಲೆಕ್ಷನ್ ಬರ್ತಾರೆ, ಗೆಲ್ತಾರೆ, ಹೋಗ್ತಾರೆ, ಅವ್ರು ಆರಾಮಾಗಿ ಇರ್ತಾರೆ ಅಷ್ಟೇ. ಅಂತೂ ಇನ್ನವರೆಗೂ ಯಾವ ಜನಕ್ಕೆ ಏನು ಕಷ್ಟ ಸುಖ ಇನ್ನು ಯಾರಿಗೂ ಸರಿ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಸುಮಾರು 40 ವರ್ಷದಿಂದ ಚಾಮರಾಜಪೇಟೆನಲ್ಲೇ ಇದ್ದೀನಿ. ಈ ಸಲ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆಗೆ PC ಮೋಹನ್ ಅವರಿದ್ದಾರೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗೆ ಜಮೀರ್ ಅಹ್ಮದ್ ಅವರ ಸಪೋರ್ಟಿಂದ ನಿಂತಿರುವಂಥ ಮನ್ಸೂರ್ ಅಲಿ ಖಾನ್ ಅವರು ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ಏನಂದರೆ PC ಮೋಹನ್ ಅವರು ಯಾವುದೇ ದಿನ ಈ ಚಾಮರಾಜಪೇಟೆ ಕ್ಷೇತ್ರಗಳ ಜನರಿಗೆ ಪರಿಚಯನೇ ಮಾಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ಸುಮಾರು 190% ಜನ ಅವ್ರ ಮುಖಾನೇ ನೋಡಿಲ್ಲ. ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಅವರು ಯಾವತ್ತೂ ರಸ್ತೆಗಿಳಿದು ಜನರ ಕಷ್ಟ ಸುಖಗಳಿಗೆ ಸ್ಪಂದನೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅವರು 3 ಬಾರಿ ನಿಂತು ಗೆದ್ದಿದ್ದಾರೆ, 4ನೇ ಸಲ ಅವರು ಚುನಾವಣೆಗೆ ನಿಲ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಸಲ ಬೇರೆ ಅಭ್ಯರ್ಥಿಗೆ ಒಂದು ಚಾನ್ಸ್ ಕೊಟ್ಟು ಹೊಸಬರನ್ನು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ